कोपरगाव शहरातील ITI कॉलेज रोड लगत सोमवारी 24 मार्च रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून वाद होऊन हाणामारी झाली। या घटनेत फिर्यादी योगेश दत्तात्रय मोरे यांच्यासह 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एका व्यक्तीने वाहन घेऊन जाऊ नका असे सांगितल्याने वाद निर्माण झाला। प्रारंभी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले। वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनाही दुखापत झाली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आजिम करीम शेख, आमजद जहाबाद पठाण, माजिद रशीद पठाण सर्व राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्यासह अन्य 4 ते 5 अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज तसेच सर्व पक्षीयाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता। सकाळी 11च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। यावेळी उपस्थितांनी पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध व्यक्त करत लवकरात लवकर उर्वरित आरोपींना अटक करा व अतिक्रमित जागेत असलेल्या आरोपींवर बुलडोझर कारवाई करा अशी मागणी केली आहे। निवेदन दिल्यानंतर गाव पुन्हा सुरळीत सुरू करण्याचे आवाहन मोर्चेकरांनी केले। काल कोपरगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन आम्ही सर्वांनी केलं, त्याला सर्वांनी प्रतिसाद पण दिला, पण काही ठिकाणी चिडचिड झाली असं आम्हाला समजतं। मी त्यांना सुद्धा आवाहन करू इच्छितो, आपण चिडचिड करू नका। उद्या आमच्या घरात हल्ला झाला, उद्या तुमच्या घरातल्या सुद्धा लेकराला असा हल्ला होऊ शकतो, तुमच्या सुद्धा घरातल्या महिलाची छेडछाड होऊ शकते। मग त्यावेळेस आम्ही मिटिंगच घ्यायच्या का? संकट काळी आलेलं किंवा अचानक असे अंगावर आल्यानंतर हा निर्णय आम्ही काल सर्वानुमते घेतला, त्यासाठी व्यापाऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। पोलीस प्रशासनाचे आभार मानतो। पण व्हिडिओमध्ये जे बाकीचे आरोपी दिसत आहेत त्यांना ताब्यात घ्यावं, त्यांचे मोबाईल ताब्यात घ्यावे, त्याचे CDR रिपोर्ट काढावे, कोणाकोणाला फोन झाले, कोणी या चांगल्या या सर्व धर्म समभाव गुन्ह्या गोविंदाने नांदत असलेल्या कोपरगाव शहरात विष कालवण्याचं काम कोण करत आहे हे त्या CDRच्या माध्यमातून उघडीस येईल। 2 नंबरचे धंदे कोपरगाव शहरात फोफवले आहेत, ते 2 नंबर धंदे पहिले पोलीस प्रशासनाने बंद करावे, कारण त्या इनोवातला समाजकंटक जो कोण आका आहे तो सगळ्या धंद्यांना खऱ्या अर्थाने रसद पुरवतोय हे पोलीस प्रशासनाला सुद्धा माहीत असणार। पोलीस प्रशासनाने या निवेदनानंतर आज पूर्ण दिवसभरात त्यांच्यावर पहिले कारवाई करावी। आज फक्त आम्ही उन्हात बसलो, उद्या आम्ही स्वतः हातात दंडुके घेऊ आणि त्या आकाचे धंदे बंद करू। त्याला कोपरगाव शहरातून हद्दपार केलं पाहिजे, त्याचाही मोबाईल चेक केला पाहिजे, त्याच्या आकांचेही मोबाईल चेक केले पाहिजे। कालच्या व्हिडिओमध्ये अक्षरशः दगड आपण दंगलीमध्ये बघतो दगड मारताना, पण काल तो दगड घेऊन अक्षरशः डोकं सुपारी सारखं ठेचत होता। काय हेतू त्या समाजकंटकाचा असणार आहे? पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि या सर्व मोर्चाच्या वतीने आव्हान देतो, आज दिवसभरातून आणि आजपासून सगळे 2 नंबर धंदे, मटका असेल, चक्रीचा व्यवसाय असेल, हे जे काही उद्योग आहेत हे पहिले धंदे बंद करा। कोण हप्तेखोर आहे आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला आता उघड नाव घ्यायला लावू नका। या मोर्चानंतर जो काही आमचा मोर्चा निघेल त्यामध्ये उघड त्या अधिकाऱ्याचं नाव आणि त्या आकाचं नाव उघड जाहीर करणार। त्या आकाला सुद्धा घाबरत नाही, आमच्यासाठी तो खूप फक्त चिमूटभर आहे। त्या चिमूटभर आकाला सांगतो, बाबा तू तुझ्या चड्डीत राह, नाही तर तुला ठेचल्याशिवाय राहणार नाही। कालचे जे 2 आरोपी पकडले त्यांच्याकडून बाकीचे आरोपी पकडून घ्या, त्यांच्या घरच्यांना सुद्धा उचलून आणा, त्यांची काय प्रॉपर्टी आहे, त्यांचे काय धंदे, ते धंदे पहिले बंद करा। कारण इतका माजलेला पण काल अक्षरशः हातामध्ये गज घेऊन, काठ्या घेऊन, दगड घेऊन अक्षरशः मारून। जय जिजाऊ जय शिवराय। काल ITI कॉलेज रोडला जो प्रकार घडला ते आमचे DB मोरे केव्हा इथं बसले ते यांचे चिरंजीव यांच्यावर यांच्या मुलांवर जो हल्ला झाला ते हल्लेखोर हरामखोर पहिले त्यांना अटक करा। त्याच्यामध्ये हे 2-3 जण नाही, त्यांच्यामध्ये 20 ते 22 जण आहे अजून
म्हणजे असे टोटल हे 20 ते 25 जण होते. अजून एक मला सांगितलं पोलीस प्रशासनाला का ह्या भागामध्ये घुसा, ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यारं निघतील, हत्यारं. यांच्या घरात चेक करा, यांच्या घरामध्ये गावठी पिस्तूल, तलवारी, चॉपर निघतील. मी तुम्हाला धरून दाखवतो तिथे जाऊन. पण मी हे सांगतो, आज काल तुम्ही हे प्रकार केला, याच्यानंतर जर तुम्ही कधी हे उलटे उद्योग केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही. हे ध्यानात ठेवा तुम्ही. तुम्ही समजता काय स्वतःला? एवढी मोकळी मागली का तुमची? याद राखून ठेवा. याच्या पुढे जर कोणत्याही एकाही कॉन्ट्रॅक्टरला कोणाला धक्का जर लागला तर याच्या आमच्या इतकं वाईट कोणी नाही. मी आत्ताच सांगतो तुम्हाला या ठिकाणी. आणि याच्यानंतर दर टायमाला या ठिकाणी कोपरगाव शहरात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अत्याचार चालू, मुलींची छेड चालती, महिलांची अहो येत नाही कुणी त्या भागात. कुणी एकही जायला तयार होईना. दिवस मावळला का कुणी जायला तयार होत नाही त्या रोडनी. मग एक काम करा, आजच्या आज ते सगळे आरोपी अटक करून घ्या आणि त्यांच्यावर आहे ना गुन्हा दाखल करा. एवढीच आमची मागणी आहे. जय जिजाऊ जय शिवराय. वास्तविक पाहता या लोकांनी त्यांना समजून सांगितलं का बा रोडचं काम चालू आहे, तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका. त्याचा राग येऊन त्यांनी इतकी अमानुषपणे मारहाण केली या लोकांना. आणि 4 जण असताना नंतर 20-25 जण त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली. आज ते लोक हॉस्पिटलला ॲडमिट आहे. जर अशा पद्धतीने होत असेल, आपल्याला काय कोपरगाव शहराचं नागपूर करायचं नाही आहे. सर्वात महत्त्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनी नांदत असतात. पण काही समाजकंटक ज्यांना हे घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात. तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे, त्यांचे बुलडोझरनी घरं पाडले पाहिजे आणि त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो. आम्ही आता सीओकडे बी जाणार आहे, सीओला सांगणार आहे जे त्या याच्यामध्ये असतील, व्हिडिओ क्लिप आलेली आहे, सर्व माहिती त्या आम्ही काय व्हायरल केलेल्या नाहीये, पण त्या व्हिडिओ क्लिपनुसार सर्व आरोपी धरून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या घरादारावर बुलडोझर फिरवला पाहिजे. एवढीच मी प्रशासनाकडे मागणी करतो. अचानकपणे 20-25 तरुण एखाद्याला मारून जातात, याचा अर्थ तुमचा धाक कमी झालेला असं माझं स्पष्ट मत आहे. संगमनेरमध्ये आपला जसा धाक होता तसा धाक या कोपरगाव शहरामध्ये करण्याची गरज झालेली आहे. आणि तो जर धाक तुम्ही जमवला नाही तर या शहराचं वातावरण वेगळं होईल. हे शहर विपर्यासाकडे जाईल. मी शिर्डीचा आहे, परंतु गणेश मोरे माझे साडू आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये अधिकची कुमक लागली तर मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला अधिकची कुमक देखील देतो. मी आज SP साहेबांशी माझं सकाळी बोलणं झालेलं आहे. मी त्यांना त्याच्याकडे आज जाणार पण आहे, त्या संदर्भामध्ये त्यांना माहिती पण देतो. परंतु साहेब, हा विषय माझे नातेवाईक माझे साडू आहे म्हणून नाही, तर एक समाज म्हणून एक काहीतरी टोळका येतं अनावश्यक कारण असताना अचानक 5च मिनिटांमध्ये एवढे लोक जमा होतात आणि एखाद्यावर हल्ला करतात. आणि तोही हल्ला इतका जोराचा असतो की तो मारून टाकायच्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकारचा जर हल्ला असेल तर मला असं वाटतं की हे कोपरगाव शहरासाठी अतिशय भीतीदायक आणि पुढच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की हे 353 वगैरे हे किरकोळ कलम सरकारी कामामध्ये आपण त्याच्यामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न असेल, तिथं झालेले त्या ठिकाणी त्यांचा दरोडा असेल, त्याचबरोबर 353 सरकारी कामाचे जे काही गुन्हे आहेत ते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे, याचा मोरक्या आहे, त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नावं घेतलं. त्याची इनोवा आहे, त्याचे 2 नंबर, मला त्याचं नाव माहीत नाही. तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो ज्यांचा प्रमुख आहे कारवाई करा. आणि त्याच्यानंतर बघा सगळं सरळ होईल. त्याच्यामुळं भरत मोरे त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, मला माहित नाही तो कोण आहे काय आहे, पण तुम्ही त्याला पहिले पकडून आणा. त्याचे 2 नंबरचे धंदे खुलेआम सगळे राजकीय लोक, सामाजिक लोक भाषणामध्ये सांगू राहिले तर तो अशा प्रकारे 2 नंबर धंदे करतो आणि त्याच्यावर आजोपर्यंत कारवाई घेत होत नाही. त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? त्याच्यामुळे माझी विनंती साहेब आपल्याला की आपण या शहराचे प्रमुख आहोत कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या यांनी, तर आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारचे नावं ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणती नाव आहे ती अशी तुम्हाला
2 मिनिटांमध्ये धरून आणली पाहिजे, तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे. काय काय कारवाई त्याच्यामध्ये कोणते कोणते चालू आहे, मोठी गोष्ट नाही ती आपल्यासाठी. तर आपण त्याच्यामध्ये कारवाई त्या ठिकाणी करावी. आणि आपल्याला जर कारवाईसाठी जमत नसेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा, मला तरी व्यक्तिगत सांगावं. त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे. शिर्डी शहरामध्ये मागचे 2 खून झाले, त्यावेळेस माझी भूमिका होती का ज्या वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक संपतो त्यावेळेस असे प्रकार होत असतात आणि ते प्रकार कोपरगाव शहरामध्ये सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे माझी कोपरगावकरांना देखील विनंती आहे की आपण सर्वांनी सक्षम राहायचं आणि ज्या वेळेस या ठिकाणी प्रशासन ढिलं पडत त्यावेळेस प्रशासनावर वेगवेगळ्या पद्धतीने दाब आपल्याला आणावं लागेल. त्याच वेळेस आपलं शहर सुरक्षित राहील. कारण की हे लोक 3 वर्ष निघून जातात, आपल्याला आयुष्यभर इथंच राहायचंय. ही गोष्ट आणि ही भूमिका एकदम क्लिअर कट आहे, स्पष्ट आहे. त्याच्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे, विशेष करून आपल्या PI साहेबांना, की आपण याच्यामध्ये कठोर कारवाई करायची. आपल्याला जे करता येईल, जे शक्य आहे ते सगळं करावं. शिर्डी कोपरगाव नगर परिषद शिव या ठिकाणी नाही, बहुतेक शिव साहेबांना मी भेटणार आहे. ज्यांचे अनधिकृत आहेत याच्यामध्ये अवैध धंदा करणारे ते सगळे जमीनदोस्त केले पाहिजे. मी आज पालकमंत्र्यांना देखील फोन करतो, त्यांना याबाबत सगळ्या घटनेची माहिती देतो. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी जोपर्यंत व्यवस्थित कारवाई होत नाही, तो कोण आका आहे भाऊ सांगितलं तुम्ही, तो त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण त्याला सोडणार नाही, काळजी करू नका तुम्ही. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी राहायचंय. काही जरी झालं तरी या ठिकाणी या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये धर्म वगैरे नंतरचा, पण गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे, हे आमचं सगळ्यात स्पष्ट मत आहे. मी पुन्हा एकदा आपण सगळ्यांना विनंती करतो की या सगळ्या गुन्हेगारावर प्रॉपर कारवाई करून या ठिकाणी आपण त्यांच्यावर जी शिक्षा जास्त असेल त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करू. सामाजिक जीवनापेक्षा आपली सामाजिक आणि धार्मिक उन्नतीपेक्षा जो स्वतःची वैयक्तिक उन्नती पाहतो त्याच्या धर्माला काही अर्थ नाही. तुमच्या वैयक्तिक उन्नती बरोबर सामाजिक व धार्मिक उन्नतीचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. काल घटना घडलेली ही काय कोपरगावसाठी काही नवीन नाही आहे. त्यांना वाटत असेल की ठीक आहे, पण आज जर मोरे आणि आढाव कुटुंबाच्या जागी दुसरा जरी कुटुंब असता तरी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून तिथे ठामपणे त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सकल हिंदू समाजाने केलंच असतं. सकल हिंदू समाज हा शांत आहे म्हणून कोणत्याही गोष्टीला उपद्रव आपण कधीही करत नाही. समाजकंटकांना कठोर ते कठोर शिक्षा साहेब ही तुमची झालीच पाहिजे. कोपरगावात गो तस्करीचा खूप मोठा प्रश्न आहे. गो तस्करीवर तुम्ही 15 दिवसातून एखादी कारवाई करता, गाडी येते, धरली जाती, परत सोडली जाते, परत तीच गाडी त्याच पुण्यात वापरली जाते. आणि हे करण्याचं काम आमच्या बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेची मुलं कायम करतच आलेले आहेत. पण आम्हालाही वाटतं की त्याचा कायमचा तोडगा निघावा. साहेब हे जे आहे हे आर्थिक ह्यांनी फोफाळलेले लोक आहे. गो तस्करी करून, गो हत्या करून खूप सारा पैसा कमवायचा आणि त्या पैशाचा दुरुपयोग एक विशिष्ट समाजाला त्रास देण्यामध्ये करायचा. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.